रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज मी परत एक खूप सुंदर असा फ्लॅट दाखवतो जो 2 BHK असणार आहे। आणि जर एखादा असा परिवार आहे की बाबाला आम्हाला शेजारी 2 BHK पाहिजे, तर मला वाटतं 708 असा 2 BHK जॉईंट करूनही फ्लॅट आपल्याला मिळू शकतो। एखाद्याला जॉईंट जरी घ्यायचं आहे 2 BHK त्यालाही मिळेल। वेगळ्या 2 BHK घ्यायचं असेल, भाऊ असेल, कोणी शेजारचा भाऊ, शेजारी दोन्ही सख्खे भाऊ जर बाजूबाजूला राहण्याचा जरी विचार करत असतील तर त्यांच्यासाठी पण ही प्रॉपर्टी त्या पद्धतीची, कारण हा एक फ्लॅट आणि बाजूचा फ्लॅट असे दोन्ही फ्लॅट एकत्र 2 विकण्यासाठी उपलब्ध आहेत। जर समजा प्रोजेक्टच्या नावाचा बद्दल जर आपण विचार केला तर पिरामल वैकुंठ नावाचं ठाणे शहरात जे बाळकुंबला असणारं प्रोजेक्ट आहे, जिथे इस्कॉन टेम्पल आहे, त्याच इस्कॉन टेम्पलमध्येच इस्कॉन टेम्पलच्याच प्रोजेक्टमध्ये पिरामल वैकुंठ नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जिथे आपल्याला नवा कोरा अनयूज अनटच असणारा 2 BHK फ्लॅट आहे। त्याचं कार्पेट मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 708 कार्पेट असणारा फ्लॅट असेल आणि याच्या दोन्ही फ्लॅटमध्ये एक पार्किंग ही आपल्याला नक्की उपलब्ध मिळू शकते। त्याच्यानंतर जर समजा आपण याचा विचार केला, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला इतंभूत सगळ्या सुखसुविधा इथे उपलब्ध आहेत। आणि मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर मेंटेनन्स साधारण सध्या आत्ता बिल्डरच घेतोय, कारण नवीनच फ्लॅट आहेत, त्याच्या ॲडव्हान्स मेंटेनन्स ऑलरेडी जुने मालक आहेत त्यांना तो दिलेला आहे। एकतर ते गोष्ट। त्याच्यानंतर जर समजा आपण इथनं शाळा, कॉलेज ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः एक 5 किलोमीटर अंतरावरती हे असणारं प्रोजेक्ट असेल। आणि जर लिफ्टचा घ्या विचार केला तर समजा लिफ्ट आणि जे पॅसेज एरिया आहे त्याच्यामध्ये पॉवर बॅकअपची लाईट आहे, पण फ्लॅटमध्ये कोणताही पॉवर बॅकअप नक्कीच नाही आहे। राहिला प्रश्न पाण्याचा, तर पाणी इथे सगळं नीटनेट आहे, टाउनशिप आहे, चांगलं प्रोजेक्ट आहे, कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण चांगली आहे। आणि जर समजा फ्लॅटबद्दल आपण विचार केला तर फ्लॅट जर बघितला तर तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये जर उभं राहिलं तर असा सुंदर असा अप्रतिम व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो। जिथून तुम्ही जर बघितलं पुढे खाडी जी दिसते तुम्हाला खारेगावला जाते, तीच ही खाडी तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपर दिसते। आणि पलीकडंच जर आपण अजून डोळे जर जास्त मोठे केल्याने बघितलं तर तुम्हाला तुमच्या घरामधनं नाशिक मुंबई हायवे दिसतो। अधिक अप्पर ठाणा जो लोढा आपण म्हणतो, तर त्या पद्धतीने ते भिवंडी वगैरे पण तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपर दिसतं। मागच्या साईडने जर बघितलं तर दोस्ती वेस्ट काउंटीचं पण प्रोजेक्ट ऑलरेडी चाललेलं आहे। अशा पद्धतीचा खरं तर हा 2 BHK फ्लॅट असणार आहे। तुम्ही एक 2 BHK घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही, 2 2 BHK घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही। खरं तर ह्या फ्लॅटचं लेआउट कसं आहे आणि काय आहे खरं मी हा दाखवण्याचा तुम्हाला छोटासा प्रयत्न करतो। आणि जर घरात तुम्ही बघितलं तर प्रशस्त उजेड, वारं ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं आहेत। आणि त्यामुळं मला असं वाटतं ज्या मंडळींना अशा घराची गरज आहे त्यांनी हा फ्लॅट बघितला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि जर ह्या आपण कंपासद्वारे मोबाईलचा जर विचार केला तर साधारणतः तसं बघितलं तर ईस्ट वेस्टच दिसते, ईस्ट वेस्ट आहे हे प्रॉपर। आणि ईस्ट वेस्ट नंतर समजा जर आपण 2 घरांचा विचार केला तर हे अधिक हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। अदरवाईज एक जरी घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण जर 2 मंडळी ह्या घरात ह्या साईडला राहिले, हे 2च फ्लॅट ह्या साईडला आहेत। इकडे जर आपण आलो तर 2 फ्लॅट ह्या साईडला आहेत, माझ्या समोरच्या साईडला गेलं तर 2 फ्लॅट आहेत, आणि माझ्या ह्या साईडला जरी गेलं तर 2 फ्लॅट असे उपलब्ध असणार आहेत। लिफ्टचा जर आपण विचार केला तुम्ही बघू शकता 1 2 आणि 3, अधिक तुम्ही इकडे गेला तर एक 4 असे टोटल तुम्हाला 4 लिफ्टचं प्रावधान ह्याच्यामध्ये आहे। आणि मग बाकी ह्या फायरचं वगैरे त्या सगळ्या कामाने पद्धतशीर करून ठेवलेलं आहे। रेडी टू मूव विथ OCCC आलेला आहे, सोसायटी झालेली अजून नाही आहे। आणि ज्यावेळेला मग आपण हे घरात आतमध्ये जाणार, तुम्ही बघू शकता ह्या 2 फ्लॅटमधलं हे जे मधलं अंतर हे एवढं मोठं असू शकतं। आता सध्या आपण हा फ्लॅट करू जेणेकरून हा बाजूचा पण आहे, जर जॉईंट घ्यायचं असेल तर बाजूला घ्या, किंवा एकच घ्यायचं तर हा एक नक्कीच आहे, हा वेगळा असं पण करू शकता। खरं तर ग्राउंड प्लस 40 माळ्याची बिल्डिंग आहे, आपण हायर फ्लोअरला आहोत, हायर इन द सेन्स 31-32 अशा माळ्यावरती फ्लॅट आहे। ज्यावेळेला तुम्ही घरात येणार आहात त्यावेळेला तुम्हाला इमिडिएटली असं 2 प्लॅटफॉर्म असणारं किचन उपलब्ध इथे आहे। जे किचन तुम्ही बघू शकता, ह्या साईडला तुमचं फ्रीज लागेल, इकडे ह्या साईडला तुम्ही बघितलं तर असं, आणि किचनचा जो तुम्ही लावणार नंतर समजा गॅस चुल्हा वगैरे तर ह्या साईडला असणार। साधारणतः 8.5 बाय 8चं हे तुमचं किचन असणार आहे। आणि किचनच्या आपण ह्या साईडला जर आलो तर हे जर उघडं ठेवलं तर पूर्ण हवा तुमच्या घरामध्ये हवेत फ्लो येतो। ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे हा, याच्यातनं हवा खूप येते, इकडनं हा म्हणजे फ्लो येतो हवेचा खूप जास्त। तर हेही 8 बाय 3चं तुमचं ड्राय बाल्कनीचा स्पेस पण तुम्हाला उपलब्ध आहे। आणि तुमच्या बिल्डिंगमधनं जर तुम्ही बघितलं तर इमेन्सा नावाचं जे कल्पतरू बिल्डर्स डेव्हलपर, त्याचं इमेन्सा अधिक तुमचं हे नमो सेंट्रल पार्कचं गार्डन तुम्हाला तुमच्या ह्या ड्राय बाल्कनीमधनं दिसत आहे।
बाकी याने अम्युनिटीज वगैरे जर तुम्ही बघितलं 2-3 प्रकारचे वेगवेगळे स्विमिंग पूल आहेत, क्लब हाऊस आहेत, खूप चांगल्या पद्धतीने बनवले. इथं पहिल्यांदा पिरॅमल हेल्थ केअर नावाची कंपनी होती. ह्या पिरॅमल हेल्थ केअर कंपनीनेच परत स्वतःचं लँड पार्सल अशा पद्धतीने तयार करून इथंच घरं बनवायचं त्यांनी काम चालू केलं. आणि जर समजा घरात यायच्या वेळेला जर तुम्ही बघितलं तुम्हाला 9x3.5चा पॅसेज असा थोडासा मिळतो आणि त्याच्यानंतर तुमचा हॉल चालू होतो. आणि हॉल जर बघितलं तुम्ही तर पद्धतशीर मोठा आणि चांगल्या पद्धतीनं ठेवलेला हा हॉल आहे. 17.5x9चा तुमचा हा हॉल असणार आहे. आणि हॉलमधनं मात्र तुम्हाला तो मगाशी का आपण व्हिडिओ चालू करायच्या वेळेला दाखवला तो तुमचा व्ह्यू मात्र अतिशय सुंदर आहे. अगदी ह्या साईडला तुम्ही बघितलं तुम्हाला अगदी पारशीचा डोंगर म्हटलं तरी ह्या साईडनं तुम्हाला दिसतो. अशा पद्धतीचं खरं तर हे चांगला व्ह्यू आहे. जर 2 फ्लॅट एकत्र केले तर जास्त मजा येईल, कारण मग तो फ्लॅट खूप मोठा होईल. कार्पेट 708 मध्ये 1420 कार्पेटचं तुमचं हे घर होईल. आणि त्याच्यानंतर इकडल्या ह्या साईडला आपण जर आलो तर इथं तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी इकडलं पण बेडरूम आहे, ज्याचं ते तुम्ही खिडक्या वगैरे आहेत त्या पण मजबूत आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटी कन्स्ट्रक्शनमध्ये पिरॅमलला नाव ठेवता येणार नाही. पण अशा पद्धतीचं खरं तर हे ह्या साईडला आहे. आणि इथे तुम्ही बघितलं तर कपाटाला जागा आहे. ही कपाटाची जागा आपण काय याचं मेजर केलेलं नाही आहे, पण चांगल्या पद्धतीनं कपाट बसेल. तसं बेडरूमची जर साईज आपण विचार केला तर 10x10चा बेडरूम याला नक्की मिळेल. आणि याच्यातनं जरी व्ह्यू म्हटलं तर तुम्हाला सेम मी जो खाडीचा व्ह्यू दाखवला ह्या खिडकीमधनं पण तुम्हाला खाडीचा व्ह्यू मात्र प्रॉपरली दिसतो. ज्यावेळेला बेडरूमच्या आपण कॉमन बेडरूमच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही परत इथे आलात तर 8x5चं तुमचं हे बाथरूम असणार आहे, जिथे तुम्ही हे पद्धतीनं असं सुंदर डेकोरेट केलेलं आहे. आणि ह्या साईडला परत वॉशरूम बाथरूम टॉयलेट जे तुम्ही म्हणणार तसं त्या पद्धतीने इकडे पण उपलब्ध आहे. आणि नंतर मग आपलं हे बेडरूम चालू होतं. तुम्ही हे दरवाजे वगैरे पण बघू शकता. याच्यात वुडन फ्लोरिंगचं बेडरूम आहे हे. ह्याच्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला प्रॉपर वुडन फ्लोरिंग ह्या पूर्ण बेडरूमला दिलेली आहे. आणि हवेच्या फ्लो येण्यासाठी मला वाटतं ह्यासाठीचं खिडकी आहे. ही जर खिडकी उघडली तर तुम्हाला प्रॉपर हवेचा फ्लो मात्र तुमच्या घरामध्ये कंटिन्यू ते काय हवेचा दबाव म्हणा किंवा व्हॉटेवर जे काय आहे, पण तिकडनं हवा अशी खिडकी उघडली तुम्हाला एकदम ह्या घरामध्ये वारं हे सगळीकडनं यायला चालू होतं. मग अशा पद्धतीचं तुमचं हे मोठं बेडरूम आहे, ज्याच्यात 13.5x10चा हा बेडरूम असणार आहे, ज्याच्यात तुम्हाला वुडन फ्लोरिंग दिलेलं आहे. आणि त्याचं तुमची खिडकीचं कपाटाची सुविधा आहे. कपाटाचा एरिया आपण याच्यात काउंट केलेला नाही आहे. आणि नंतर जेव्हा आपण ह्या साईडला परत ह्या बेडरूमच्या खिडकीच्या साईडला येणार आहोत त्यावेळेला खिडकीमधनं ज्यावेळेला आपण बघणार आहोत त्यावेळेला सुंदर असा चांगला खाडी क्रीक आणि ग्रीन असा सगळा व्ह्यू तुम्हाला मात्र तुमच्या घरामधनं दिसतो. राहिला प्रश्न मेट्रोचा, तर भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन ह्या प्रोजेक्टपासून साधारणतः 700 मीटर अंतरावरती असेल. अधिक जर आपण विचार केला तर तुम्हाला ॲमेझॉनचं डेटा सेंटर पण आहे. त्या ॲमेझॉनचं डेटा सेंटर पण इथनं जवळच असणार आहे. आणि नंतर हे आपलं शेवटचं बाथरूम वॉशरूम टॉयलेट असणार आहे, जे चांगल्या पद्धतीनं डेव्हलप पद्धतीनं केलेलं आहे. अधिक प्लंबिंग वर्कवर पण चांगल्या जॅगवार कंपनीचं वगैरे सगळं फिटिंग बरं पण मस्त लावलेलं आहे. मला असं वाटते हा आपला 2 BHK फ्लॅट होता. मला असं वाटते याची जी किंमत सांगताना मालक होते त्या मालकांनी आपल्याला ह्या फ्लॅटची किंमत 1,70,00,000 रुपये कोट केलेली किंमत होती 170. आणि पलीकडला पण फ्लॅट आहे तोही आपल्याला 1,70,00,000लाच मिळणार आहे. पण मी आता हा फ्लॅट दाखवला हे सेम जर तुम्ही पलीकडल्या साईडला गेलं तर त्याच पद्धतीचा हा फ्लॅट असेल. वेगळे विकायलाही तयार आहेत. आणि अधिक तुम्हाला जरा वाटलं की नाही आम्हाला एकत्र घ्यायची तर तेही आपल्याला एकत्र घेण्याची इथे मुभा आहे. बघा हा फ्लॅट पद्धतीचा आहे. परत इकडे आलात तर इकडे नंतर सेम लेआउट आहे. तुम्ही ह्या साईडला एखादं किचन ठेवायचं म्हटलं तुम्ही हे किचन हे काढून इथे तुम्ही प्रॉपर एक छोटंसं बेडरूम तुमचं तयार होऊ शकतं. सेम त्याला ड्राय बाल्कनीचा स्पेस पलीकडल्या साईडला उपलब्ध आहे. आणि नंतर ह्या साईडला आल्यानंतर परत तुमचा ॲज इट इज जसा जो तिकडल्या साईडचा जसा हॉल होता तसाच हा हॉल तुम्हाला परत भिंत तोडून तुम्ही पलीकडल्या साईडला अटॅच करायचं तर करू शकता. हा परत सेम साईजचा हॉल सेम परत व्ह्यू जरी तुम्ही इकडं ओपन करून बघितलं तर तुम्हाला परत हा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला असाच व्ह्यू येणार, कारण पूर्णपणे क्रिक व्ह्यू तुम्हाला इकडनं दिसेल. जर म्हणजे थोडक्यात पलीकडला फ्लॅट होता तसाच फ्लॅट इकडे आहे. फक्त मी जस्ट आता हा व्हिडिओ थोडा लांब होईल कारण की मी इकडला हा जो दाखवतोय तो ओझरचा दाखवतोय. पण अशा पद्धतीचं परत तुम्हाला इकडनं पण हा इकडे ज्या पद्धतीनं हवा पण बघा हवेचा फ्लो म्हणा किंवा मी इकडनं सगळ्यात ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उत्तम आणि चांगल्या पद्धतीनं आहेत. अधिक जर आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला परत जे बाथरूम वॉशरूम टॉयलेट जे म्हणलं होतं ते असंच परत इकडे पण तुम्हाला उपलब्ध आहे. अधिक ह्या साईडला जर आपण आलो परत तर इथं पण तुम्हाला हे बेडरूम्स आहेत. ह्या बेडरूम्समधनं परत तुम्ही त्याच पद्धतीचं बेडरूम आहे ज्या पद्धतीचं आपण मगाशी बघितलं. तर ह्या साईडला परत व्ह्यू वाईज जरी विचार केला तरी तुम्हाला व्ह्यू त्याच पद्धतीचा आहे. एक गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी वाटते की तुमच्या बेडरूममध्ये सगळे म्हणजे ह्या बेडरूममध्ये म्हणा त्या बेडरूममध्ये सकाळचं ऊन हॉलमध्ये
बेडरूम तुमच्या बेडरूममध्ये ऊन येणार, तुमच्या बेडरूम म्हणजे दोन्ही बेडरूममध्ये अधिक हॉलमध्ये तुम्हाला सकाळचं ऊन मात्र ह्या घरामध्ये 100% असणार आहे. सकाळचं ऊन तुम्हाला प्रॉपर मिळेल. एखाद्या मंडळींचा असा विचार असेल की बाबा आम्हाला तेच मी तुम्हाला सांगितलं की जर 2 BHK घ्यायचं असेल तर हाही फ्लॅट 1,70,00,000 आहे आणि तोही फ्लॅट 1,70,00,000 आहे. निगोशिएबल किंमत असणार आहे. पण अशा पद्धतीचा हा ऑप्शन आला त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्हाला हे ऑप्शन दाखवावं, त्या हिशोबाने मग मी आज म्हटलं हा व्हिडिओ करून घेऊ. तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथं पण परत त्याच पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडं मिळू शकतात. तुम्ही बाकी नंतर डिझाईन तुमच्या हिशोबाने कसं करायचं तसं करू शकता. थोडक्यात एका 2 BHKची किंमत 1,70,00,000 निगोशिएबल असणार आहे. आणि जर समजा एखाद्याला जॉईंट घ्यायचं तर तो प्रश्न तुमचा आहे. तर अशाच पद्धतीचे नवीन आपण व्हिडिओ सगळ्यांना दाखवण्याचा रोज काही ना काही प्रयत्न करतोय. मला असं वाटतं आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा. किमतीवरती माझं हे नाही आहे, अंकुश नाही आहे, पण दाखवण्यावरती माझ्याकडे सगळा अंकुश आहे. मी जास्तीत जास्त घरं नक्कीच दाखवू शकतो. मला असं वाटतं त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथीची मला प्रचंड जास्त गरज आहे, जेणेकरून मला जास्त काम करता येईल. तुम्ही जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ बघा, आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून तुमच्या स्वप्नातलं घर कदाचित आमच्याकडनं साकार पण होऊ शकतं. मी कधीच कोणाला म्हटलेलं नाही आहे की या माझ्याकडनंच घ्या. तुम्ही बघा, मी दाखवते. तर आवडलं तर मला नक्की फोन करा. चावी आपल्याकडे ह्याची नक्की आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.